अच्छा, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग खरं तर हा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक शोचा एक टार्गेट ऑडियन्स असतो, त्याच्यामुळे ह्या शोसाठी तुमचा ऑडियन्स कोण आहे, कुठल्या प्रेक्षकांना तुम्ही याच्यातनं कॅच करायचा प्रयत्न करता या शोसाठी? तर या शो मधनं दोन मार्ग आहेत माझे. एक तर जे उद्योजक जे उद्योग करतायत, दॅट इज माय टार्गेट ऑडियन्स, आणि या उद्योजकांचे जे कस्टमर बेस आहे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा जगभरात असतील, तर अशा कस्टमर्स पर्यंत त्यांना पोहोचवायचं मी कार्य करतोय आणि उद्योजकांना माझ्यापर्यंत आणण्याचं कार्य करतोय. तर या शोच्या मार्फत माझे दोन उद्देश आहेत. एक तर या शोवर निवडून उद्योजकांना आणणं आणि माझ्याबरोबर बसवणं, आणि त्यांच्या उद्योगातले जे कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं. तर याचे अनेक फायदे होतील. एक तर असा आहे की लोकांना एक नवीन उद्योग समजेल किंवा तो उद्योग कसा घडतोय याच्याबद्दल, ज्याला आपण म्हणतो ना बिहाइंड द सीन्स, त्या गोष्टी समजतील. आणि कस्टमर्सना समजणार की हे जे प्रोडक्ट आपण वापरतोय तर याच्या मागची स्टोरी काय, किंवा जे लोक कस्टमर नाही आहेत ते कस्टमर होतील. तर जे उद्योजक येतील त्यांचा फायदा होईल, आणि ज्या उद्योजकांमध्ये मला व्हॅल्यू दिसेल अशा उद्योजकांबरोबर मी माझा व्यवसाय जोडून त्यांच्या व्यवसायाला अजून वेगाने वाढवायचा प्रयत्न करणार बाय बिकमिंग अ व्हेंचर इन्व्हेस्टर ऑर अ व्हेंचर कॅपिटलिस्ट इन देअर बिझनेस. तर हे माझे दोन उद्देश आहेत.